पाहून घ्या हो देवानंद काका, बरोबर आहे ना पाहणार? नाही तर मग माणसानं खाली उतरल्यावर इकडे कर तिकडे कर, आताच पाहून घ्या. उतरा खाली, एकदम बरोबर लागलं. आणि याच्यात आपल्याला जिताचं आहे, काही झालं चालन. हा हेला टक्कर मध्ये तर हारला तू, पूर्ण नाव बुडवलं त्या. पण आपल्याला याच्यात जिताचंच आहे. गिफ्ट काय आहे विचारून घे इकडेच, देवानंद भाऊ इकडेच आहे. हो देवानंद भाऊ, काय कसं काय म्हटलं याचं वालं? जर जितलो समजा, पहिला नंबर जर मारला आम्ही, तर काय काय देसान आम्हाला तुम्ही? गिफ्ट मी तुला एवढं तर काही सांगत नाही, पण 10 लाख रुपयाच्या वरच आहे. हा, आणि त्याचे प्रमुख पाहुणे आहे हे तिघं, समजले? नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी, हे तिघं जण प्रमुख पाहुणे आहे. तर विचार करून घे त्या हिशोबानं तू, का कसं काय असेल तर. म्हणजे सगळे मोठे माणसाचंच काम आहे. बरं बरं, गिफ्टही चांगलं मोठंच असन. ठीक आहे ना, ठीक आहे ना. तयार ठेवा तुम्ही गिफ्ट, आम्ही येऊनच राहिलो समजा. याची नोंदणी कोणत्या एरियात चालू आहे? निलमकडच्या गल्लीत आहे. हा, DSP देशमुख बसलेच आहे, तेच करू राहिले नोंदणी. जा जा पटकन जा, नोंदणी करायला गर्दी आहे बरं, नंबरही लागला पाहिजे आपला. बस इकून गेलो, हातपाय धुतले का बस तिकडे चालला जातो नोंदणी करायला. सल्ले शाहरुख आहे रे म्हणे तिथं, ते बाय कुस्ती हारलो आपण, आपल्याला आता हे बैलगाडा शर्यत जिताचीच आहे. काही झालं चालन. हा पिवा, मी तेच म्हणून राहिलो, काही झालं चालन. पहिले लागीच त्याला ट्रेनिंग दे, 4-5 दिवस चांगला दिले. तिकडे फिरायला नेत जा लंब्यावर. हा, तिथं प्रॅक्टिस कर जराशी. इकडे म्हणजे असं काम नाही झालं पाहिजे, आल्याबरोबर बेंगलं नाही पाहिजे काम. ए सल्ल्या, बोल रे म्हणे, काय म्हणून राहिला? घेऊन नाही राहिला का शर्यतीत भाग? भेला काय म्हटलं? हेल्याची टक्कर हारला तर? अरे तुले काय भेणाऱ्यातला दिसू राहिलो काय? तुलेच ते म्हणाले आलो मी, का तात्याला सांगून दे बैलगाड्या शर्यतीत हारायला तयार राहायचो म्हणून. येऊन जा मला मैदानात. अरे म्हणे बैलगाडा शर्यत काय तुमच्या दोघातच थोडी लागणार आहे? तात्यात त्यातनी लय कास्तकारी राहिले बाहेर गावचे, मग शर्यत चांगली मोठी होणार आहे, सगळे येणार आहे. तर जरा हुशारीनं म्हटलं, मी पण काय करतो तिथं. कोणी चालते आपल्याला, काय म्हणून राहिलो देवानंद काका, कोणी चालते, कोणी येऊ ना, पाहून घेऊ ना आपण. चला आडा रे, पायदा रे, जाऊ द्या आम्हाला नोंदणी करायला जाऊ द्या. चल सांगून देतो रे, सल्ल्या शाहरुख या तात्याला बोलावतो इकडे मैदानात. का भरलं बोर मारू राहिलं? काय झालं काय माहित आहे ना, वसान पडल्यासारखंच वाटू राहिलं. नाही हो नामदेवराव, दिलीप भाऊ, काय म्हणता? तेच म्हणून राहिलो तुम्ही दिलीप भाऊले. आता मग तोंडातला शब्द हिसकला तुम्ही. कसं वाटू राहिलं? तर वसान पडल्यासारखं. अरे बाप रे, असं आहे ते नाही? भल्ला खतरनाक पिक्चर आणला चेत्या, त्या कुठून आणला रे? अरे समोर तर लय खतरनाक आहे, लय खतरनाक आहे म्हटलं. समोर पाय तू, मस्त आहे पण नाही पिक्चर मस्त आहे म्हटलं. हिरो कोणता आहे? अरे नामदेवराव म्हटलं, मी काय म्हणून राहिलो, माय काय इकडे लक्ष आहे का नाही आहे तुमचं? हा, माय वय वाढत चालला ना, काही तर विचार करा राजे हो. हा, आपल्या पोराचं बरोबर दिलं करून, तात्यानं आपल्या पोराचं बरोबर करून दिलं, सगळे आपापल्या पोराचं बरोबर करून राहिले. आणि माया कसं? हा, माया म्हटलं काय पुढं न्यायचं आहे का नाही न्यायचं आहे, चालवायचं आहे का नाही चालवायचं आहे माया नाव पुढं? आता तुझे काय रे वा, तुझे काय म्हणतातच आहे म्हटलं. म्हणतातच कायच आहे, सगळ्या जणांचे लग्न उरायले. हा, माय लग्नच नाही उरायलं. अरे 29 वर्षाचा झालो मी, मग 31-32 झाल्यावर पायसान का पोरी? किती वेळचं म्हणून राहिलो मी तुम्हाला. तात्याला म्हटलं तात्या कानावर नाही घेत, तुम्हाला म्हटलं तुम्ही कानावर नाही घेत. ठेवसान का मला तिकडे? हा, महाराज गिराज बनवसान का एखादा? हे पा तुम्हाला सगळं सांगू राहिलो. हा, तात्याला सांगतो आता एकदा समजावून, जर 1-2 महिन्यात माझ्या लग्न करून दिलं नाही तर मग पाहून घे जा तुमचं काय होऊन जाईन. तर हा, धांदल करीन पुऱ्या मी, कोणाच्या लग्नात धांदल करी दारू पिऊन, मग माणसानं काय झालं. हा, पहिले सांगतो. थांब ना जरा, पाहतो ना. चांगली नाही पालागन काय? कोणती देऊ का करून? हा, कोणती देऊ का म्हटलं करून? चांगली पालागन ना, पाले थोडी चांगली लागन तुले. अरे मला कशी चालते? हा, कशी चालते म्हटलं, मला फक्त पोरगी पाहिजे बस. चेत्या फोन ठेवतो, इकडेच ताता आपला टाइमपास होते. घे इकडे, घे जरा. हे पाय मोहनदाचा विषय चालू आहे लग्नाचा, घे जरा इकडे, घे मजा घे. ते बंद कर जरा मोबाईल त्याला. बरं असं म्हणता काय? ठीक आहे ठेवतो ना हे, थांब. घे मजा घे म्हटलं चेत्या आता. घे, चांगला मौका भेटला आपल्याला टाइमपास करासाठी. अरे मोहनदा नाचायला भेटन का नाही भेटन त्या लग्नात? हा, काही समजून नाही राहिलं मला तर. राजा किती वयवत चालली त्याली, भेटन बुंदी गिंदी खाले भेटन त्या लग्नात का बस? हे पहा आता, हे पोट्टे म्हणून राहिले, सांगा आता काय करा. हा, असे जर पोट्टे मला चिडवण तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन, पहिले सांगू राहिलो. आणि त्या सुसाईड नोट मध्ये तुमचं सगळ्याचं नाव टाकून देईन. हा, त्या याच्यानं मेलो म्हणून मी. मला 1-2 महिन्यात लग्न झालं पाहिजे मला, याची जिम्मेदारी तुमची. पहिले सांगू राहिलो, आता लय झालं. आता डोक्यातली माही तळपायातली डोक्यात गेली. का हो नामदेव काका, दिलीप काका, अरविंद काका, काय वय म्हटलं धानले हे? असं जर काही मोहनदानं केलं तर पहिले सांगतो, काही झालं चालन, मोहनदाची पुरी प्रॉपर्टी विकून टाकन, पण तुम्हाला पोलीस ठाण्याच्या बाहेर नाही येऊ देईन मी. हा, कोर्टातच खायची कधी असं काही झालं तर. आमचा मोहनदा एकुलता एक आहे आम्हाला. अरे शायने हो, चुपचाप राहा. माही का मराठी वाट पाहू राहिले का तुम्ही? अरे मराठी नेणार रे मोहनदा, कोणाला वाटन का तुम्हाला पाहिजे? पागल आहे काय? काही गोष्टी करतं तू तर आमच्या ग्रुपचा एक लवता हे आहे बा मेंबर, कसा काही गोष्ट बोलत. अरे म्हटलं तर जर लग्न नाही झालं तर याच्या नावाचा रिपोर्ट लिहून टाकीन. हा, हेच म्हणून राहिलो त्याले. अरे किती दिवस झाले काही माझ्यावर लक्षच नाही. तिकडे मस्त नातेवाईकाच्या बरोबर जुगाड जमून देऊ राहिले नाही. अरे मायापाशी काय कमी आहे काय? 7-12 आहे ना मायापाशी, पोल्ट्री फार्म आहे, पांटेल आहे, अधिक काय पाहिजे? हा, खाऊन पिऊन टाना नाही लागलं तर असं 400-500 रुपयाचं तात्याची इथं कामही करू राहिलो, तरी काही समजूनच नाही राहिलं तुमच्यावाला मला. शांत राह ना, पाहतो ना, वेळ नाही लागत काय? तेच गोष्ट चालू होती ना, तू याच्या पहिले तेच गोष्ट चालू होती आमची वाली. आता तू आला
मग गोष्ट बदलली. अरे अशी कशी बदलली? मी आल्यावर अशी कशी बदलली माझी गोष्ट? मग चिवत्या बनवली का तुम्ही? काहीच्या काही आपलं 2 महिने म्हणून राहिलो, फक्त 2 महिने तुमच्यापाशी. तुम्हाला काय करायचं आहे पाच बसा, पहिले सांगू राहिलो. अरे हा तू सगळं पहिले सांगू राहिला, पण राजा पोरीवाल्याचे किती चावणे वाढले तुला पाहिलं नाही काय? हा वसंतरावची पोरगी विचारली होती त्यासाठी, तर काय म्हणे ते सरकारी नोकरीवाला पाहिजे म्हणे. आणि तू राजा बनेलीवरच घुमताना तुला समजायला नाही पाहिजे काय? कपडे घालून येतो ना मी, कपडे घालून येतो म्हटलं चांगलेवाले. तुम्ही फक्त पोरी पाहणं चालू करा. जसा पोरीवाल्यानं म्हटलं का तुम्ही या घरी पाहिले, हा तुमच्यापाशी आहे काय? कोणी लक्षात आहे का सांगा? आता येतो नवीन कपडे घालून मी. तसं नाही म्हणून राहिलो, सध्या निरोप नाही आपल्याशी कोणत्या पोरीचा. तुले कसं आहे हाव म्हणून देईन काय मग काय कोणासोबत करून देईन बाबा लग्न? मी काय म्हणून राहिलो होतो का तसा टापटीप राजा म्हटलं थोडासा. तू लग्नाला निघाला ना राजा, असं जमन काय? असा हिरव्या बनेलीवर घुमत राहतं काही समजत नाही. असे चांगले टापटीप राजा आहे. सोन्यांचे त्या बाबा कसा टापटीप राहते तर ते काही मला सांगू नका. तुमच्यापाशी निरोप असला त्या दिवशी मी टापटीप नाही दिसलो तर मग म्हणजा. हा पण मला ह्या महिन्यात, ह्या 2 महिन्यात माया करून द्या तुम्ही काही ना काही जुगाड पाणी. पहिले सांगू राहिलो. हा लय झाला आता, आता लय डोकं खराब उरायला माय. बरोबर आहे ना नामदेव काका, काय तुम्ही बी तुमचं काही समजून नाही राहिलं मला. अरे मोहनदाच्या वयाच्या आले सगळ्याले म्हटलं लेकर आहे म्हटलं 1-1, 2-2 वर्षाचे, आणि तुम्ही मोहनदाच्या इकडे लक्षच नाही देऊ राहिले. नाही तर काय तर ते बरोबर आपल्या नातेवाईकातले जुगाड लावून देऊ राहिले, आणि मोहनदाले बस राय तसाच पडला, काही घेणं देणं नाही. असं असते का राजीव काही बी आपलं? आता आम्ही तुमच्या एवढं असतो आणि आमची एवढी वळखी असती तर मोहनदाले एक नाही 4-4 बायका करून दिल्या असत्या. मग ते बी 101 मॉडेल 18, 19, 20, 21 असे 4 रक्कमच्या 4 करून दिल्या असत्या. तुम्ही चुपचाप राहणार रे सबरे हो, चुपचाप राहणार. तुम्हाला सांगू राहिलं ना किती वेळचं. जाऊ दे, आम्हाला काय, आम्हाला वाटवलं बा त्याला भलं हो म्हणून आम्ही त्या साईडनं बोलू राहिलो. जाऊ दे, काही घेणं देणं नाही रे सोन्या, बस इकडे बस गुपचाप. कायले बोलू राहिलो? आपल्याला वाटते बा कोणाचं चांगलं होतं ते तर आपल्यालाच म्हणून राहिले. तुम्हाला कोण म्हटलं रे? माझ्याकडून बोला, मी बोलू राहिलो ना. तुम्हाला कोण म्हटलं? तिचे हुशार झाले, बघा इथं गुपचाप. चला 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 शेतकरी बांधवांनो चला. विदर्भामध्ये प्रथमच आयोजित करण्यात आले बळीराजा बैलगाडा शर्यत. तसेच प्रथम विजेत्याला मिळणार थार, द्वितीय विजेत्याला मिळणार 8 लाख रुपये व तृतीय विजेत्याला मिळणार गाडी. प्रमुख पाहुणे व आयोजित करता नरेंद्र मोदी, अमित शाह व तसेच राहुल गांधी यांची प्रमुख उपस्थिती. ज्या शेतकरी बांधवांना या शर्यतीमध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी आपली नोंद याच्या मागच्या गल्लीमध्ये DSP देशमुख साहेबाकडे करावी. प्रवेश निशुल्क आहे. चला शेतकरी बांधवांनो चला. चला 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 शेतकरी बांधवांनो चला. विदर्भामध्ये प्रथमच आयोजित करण्यात आले आहे की बळीराजा बैलगाडा शर्यत. हे लवकर जाऊन तात्याला सांगा लागन नोंदणी करा म्हणून. तात्यापाशी आहे चांगले पटाचे बैल, भल्ले पैते लेकाचे ते बैल बंडीस ते एवढी भारीच्या भारी घेऊन असे पैते ते. अरे बापा बापरे, ते पांढरेवाले बैल काय आपण बाजारातून आणलेले? अरे नाही दिलीप भाऊ ते नाही, दुसरे आणले आता तात्यानं. भल्ले खतरनाक आहे ते गावरानी. एक काळा आहे आणि एक कत्ता आहे. भल्ले पैते ते. तात्या तर म्हणे बस बाबा येले एवढं आरामाने यायला लागते म्हणे. येले जर जरासं म्हणे बोट लावलं असे पैते रे बा म्हणे. काय विचारू म्हणे तुले. फोन लावतो मी तात्याले. अरे थांब रे मोहनदा, फोन नको लावू. थांब 2 मिनिटं थांब. अरे काहून रे, तुला वाटत नाही का आपण जितलो पाहिजे म्हणून? तुला वाटत नाही का म्हटलं थार गाडी आली पाहिजे म्हणून? मला काहून नाही वाटन का थार गाडी आली पाहिजे म्हणून? मला तर पहिले वाटते का थार गाडी आली पाहिजे. हा बोर झाला ना माणूस, जरा पाहिजे काही ना काही नवीन बसाले उठाले. थांब म्हटलं फोन नको करू, आम्ही जाऊन वावरात जाऊन सांगतो त्याला. आमचं जुगाड पाणी लागून जाते ना. काय झालं लावतो त्याला तू आता? कायचं जुगाड पाणी लावतो रे सोने आपला? अरे कधी चंट होशील चेत्या तू माझ्यासोबत रवरवी असाच झाला काय? तुला म्हटलं होतं ना मी का 2 बदाम दुधात भिजून खात जाय म्हणून. जरा बुद्धी चालू ना. अरे मोहन दानं जर इथून फोन केला तर आपलं हुकते ना रे काम. कोणतं काम काय काम सांग ना सपा सपा. काय घुमून फिरून बोलू आला? आपण आपले जाऊ ना 2 जण. सांग कोणतं काम? अरे पटकन कायचा विचार करू राहिले तर, नाही तर मी फोन लावून सांगून देतो तात्याले. काय आहे तुमचं मला सांगा पहिले. 2 मिनिटं थांब ना मोहनदा, इथं महत्वाची चर्चा चालू आहे ना. थांब ना 2 मिनिटं. अरे चेत्या मी काय म्हणून राहिलो होतो, आपण तात्याच्या वावरात जाऊ हे गोष्ट सांगाले. हा काय बैलगाडा शर्यत आहे म्हणून, ठीक आहे. आणि मग काय आहे म्हटलं तुरीच्या शेंगा जराच्या भरून घेऊन येऊ खिशात. भाजी पुरत्या काय म्हणतो? हा यावेळेस भाजी पुरत्या बी आणून जरा पोपट करायला बी घेऊन येऊ. काय म्हणतो सांग तू. मी काय म्हणून राहिलो, मी इकडे तात्याला बैलो करी गोष्टीत नाही ह्यावाले. तात्या रायन खुश. तू तिकडे म्हटलं 2 खिसे भरून घेतो, 1 खिसा मला 1 खिसा त्याला. काय म्हणतो कसा आहे प्लॅन आपला? अरे भाई त्या पाया पडू दे यार मला. थांब त्याला पाया पडू दे पहिले. काय तमाशे चालू आहेत तुमचे? पाया काय लागू राहिला? काय काय हसून करायले? काय आहे तुमचं सांगता का नाही सांगत मला? या गोष्टी सोन्या मानलं मी तुले, तू माझ्या गुरु आहे. पण अशा चालाकीच्या गोष्टी खरंच माझा जर फायदा होत असेल ना तर तू त्याच्यात 95% हकदार राहत राजा. खरंच पाया लागू दे राजा. कंबरीने बागू राहिले असं या झालं. राहू दे चत्या राहू दे. लोक पाहू राहिले राहू दे ना. हा लोक माझ्या पाया लागायला लागत ना मग. राहू दे. जब तक सोनिया तू मेरे साथ है मेरे को कोई घाटे में लाने वाला पैदा नहीं हुआ. काय रे काहून हसू राहिले? काय झालं? काय सांगता का नाही सांगत आम्हाला? अरे मोहनदा हे एवढं मोठं आनंदाची गोष्ट आहे आणि मोबाईलवर बोलून तू खराब करता का ते? आम्ही डायरेक्ट जातो म्हटलं. हा
डायरेक्ट जातो आणि थोडं आम्हाला वसंतराव सोबत काम आहे, वावरात जाऊन सांगून देतो तात्याले. कसं आहे ते आनंदी आहे ना, मोबाईलवर सांगून मजा नाही येणार. तसं भेटतो आम्ही साक्षात त्याले आणि बस डायरेक्ट नोंदणी करायला घेऊन येतो. काय म्हणता तुम्ही सांगा आता. अरे हो यार चेत्या, हे मला लक्षातच नाही आलं. आता एकदम आनंदाची गोष्ट आहे, मोबाईलवर नाही सांगायला पाहिजे आपण. ठीक आहे जा, तुम्ही जाऊन सांगून द्या मग. अरे मोहन तू घेणार रे? हा तू घेणं म्हटलं शर्यतीत भाग. अरे आपल्या नाही बैल आणि इकून तिकून बैलाचा जुगाड लावून बी घेऊ, तर ते पळायला पाहिजे ना. जितलो तर ठीक आहे, हारलो तर पचका होते मग, हसते लोक आपल्यावर. हा काय म्हणता तुम्ही? मायाचं वजन किती आहे राजू? माया वजन, त्या बंडीचं वजन, त्या बैलाचं वजन, काय वळण ते बैल. अरे माय म्हणणं तसं नव्हतं. माय म्हणणं असं होतं का कसं आहे, त्या जर शर्यतीत भाग घेतला असता हा तर कशा आहे, तिथं इथे पुरे शेतकरी मोठे श्रीमंत घरचे, त्याला लग्नाचा जुगाड लागून जात होता. कसं आहे, तू जर बैलबंडी शर्यतीत गेला असता तर लोकांना म्हटलंच असतं ना का हा कोणाचा पोरगाव आहे काय होय. मग कसं तिथून लाईन लागून जात होती, जुळून जात होत त्या लग्न. अरे हावरे मोहन, बरोबर तर बोलू राहिले अरविंदराव. नाही जमत ना आपला ताल, जमतच नाही तो. कायले फालतू. अरे अरविंद काका, नामदेव काका आणि दिलीप काका, तुमच्या तिघाले एवढं लक्षात नाही उरालं काय? मोहनदानं भाग घेतला असता शर्यतीत, हा बैलगाड्या शर्यतीत लावला असता बैलाचा जुगाड, पण बक्षीस त्याला पहिलं वाला पाहिजे होतं लग्नाची पोरगी, तर ते घेत होते नाही हो मोहनदा. अरे थांबा रे तुम्ही रे, आता तुमच्या देतो रे. हा पय सोनिया पय लवकर. आज दिवसभरात झाला पाहिजे म्हटलं वसंतराव. हा इकडली साईड मारा तिकडली साईड मारा. होऊन जाते, काही टेन्शन नका घेऊ. काय टेन्शन नका घेऊ म्हणता तुम्ही? काल बी म्हणे पूर्ण होऊन जाते करू राहिले, काही करून नाही राहिले. असं असते काय? आज द्या भाऊ कोणत्या हालतीत तेवढं करून, हा उद्या तिकडला पट्टा करायचा आहे ना. मला जरासं तिकडे पेरणी गिरणी करायची आहे ना. तुम्ही जरा रपरप हात चालवा. होते ना, आज होऊन जाते तात्या, आज लोड नका घेऊ तुम्ही. तुम्हाला म्हणून राहिलो अंगावरचं घ्या, तर तुम्ही अंगावर नाही म्हणता, रोजंदारी स्फूर्ती म्हणता. असं असते का राजू? अरे राम राम हो, राम राम वसंतराव. अरे राम राम 2 मिनिटं. 2 मिनिटं बसा, मी येतो तिथं. अरे काम करना तुम्ही काय लिहू राहिले इकडे? तुमच्यासोबत नाही काम आहे त्याला, माझ्यासोबत काम आहे. तुम्ही वावर तिकडे काम करा. माझ्यासोबत काम नाही का रे? सांगा तसंही राजा, मी आता ते अंगावरच काढू राहिलो होतो. तुमच्यासाठी म्हटलं एक आनंदाची गोष्ट आहे, ते तुम्ही सांगितल्यावर तुम्ही आम्हाला बक्षीस देसान. कोणती रे बा, सांगता सही का पहिले बक्षीसच देऊ तुले? ते वसंतराव तुम्हाला आवाज देऊ राहिले मागा पा. चल चेत्या जाय पटकन आपलं काम कर. जा, मी यायला गोष्टीत बैलून ठेवतो. जाय तू आपलं काम कर पटकन. आणि यायनं जर विचारलं तर रे हा तात्यानं कुठे गेला म्हणून, संडासले गेला म्हणून सांगतो मी. जाय ना तू, काय लिहितो वेळ आहे घरवाला, जाय पटकन. काय म्हणून राहिले? म्या खायला काय मतलब, म्या तर आवाज नाही दिला तुम्हाला. कुठं आहे बे? कुठे गेला तू चेत्या? कुठे गेला? आता तो होता इथं. संडासले गेला तो, संडास लागली त्याले. बरं बोल, काय कोणती आनंदाची गोष्ट आहे सांग ना राजा. काय तू बी पहिले मला हे सांगा का हे तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगल्यावर माया काय फायदा होईल? पहिले आनंदाची गोष्ट सांग कोणती आहे, तर मगच त्याला फायदा तर मला विचार करावा लागेल. 100 रुपये लागेल आपल्याला, तसं आपण फुकटात नाही सांगत तुम्हाला आनंदाची गोष्ट. आणि जाय निघ लवकर, जाय, नको सांगू इथं. जाय, डोकं नको मेट करू इथं, घरी जाय. तिकडे गेला म्हटलं वसंतराव. तात्या घ्या ऐकून घ्या, फुकटात आहे का काय तुमचं बी. आणि सांग कोणती आनंदाची गोष्ट आहे सांग, जरा वेळ नको वाया घालू. इकडे फवारणीवर लक्ष द्यावं लागते मला, नाही तर हे 100चे 60 करते वसंतराव. तर गोष्ट अशी आहे का आपल्या गावात पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत होणार आहे. गोष्ट करू राहिला कधी रे? कधी आहे सांग पटकन. अरे दमान. आता तुम्हाला जर पुढची गोष्ट ऐकायची असेल तर 100 रुपये तर द्यास लागल. आटाने बी नाही लवकर नाही इथून. बरं घ्या, दुसरी गोष्ट आहे का, तर त्याचं जे प्रथम क्रमांक जो बी पटकवन शर्यती, जो बी पहिला जितन, त्याला माहित आहे काय आहे? तुम्ही विचार करा काय आहे सांग ना. तूच सांग ना मोठ्या हातानं, मला कसं माहित राहील? मला माहित असत त्याला एवढं भाषणबाजी ऐकली असती का मी? त्याला आहे थार गाडी. विचार करा तुम्ही, थार गाडी काळ्या कलरची, जे तुमचं स्वप्न होतं घ्यायची. अरे वा सोन्या, काय गोष्ट ऐकली रे त्या, काय गोष्ट ऐकली. खरंच रे, माय मनस जिथून घेतलं रे त्या. अनेक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे का नोंदणी आज 8 वाजेपर्यंतच करणं आहे, त्याच्यानंतर नोंदणी होणार नाहीये. आणि निशुल्क आहे, त्याच्या ज्यानं गर्दी लय आहे. आपल्याला आता जाणं आहे, पहा तुमचं काय आहे ते. अरे राजा वांद्यातच काम आणलं आज तर मला वसंतरावच्या इकडून हे पूर्ण फवारणी करून घ्यायचं आहे. एक तर फवारणी पहा, नाही तर मग ते थार गाडी पहा तुमचं काय म्हणणं आहे. तर वसंतराव मी काय म्हणून राहिलो, 500-600 जास्त घ्या, हे पूर्ण तुम्ही करून द्या आणि तुमच्याच भरोशावर करा. मी काय राहत नाही, मला आलं अर्जंट काम, मला जाणं आहे लवकर. पण काय होता ते तुमच्या अशी बैल आहे चांगले ताकदवाले पळणारे, ते पांढरेवाले नाही पाहिजे. पांढरेवाले पळत नाही तुमचे एवढे. अरे नवीन जोडी घेतली आहे गावरानी, हा एक कत्त्या कलरचा एक काळ्या कलरचा आहे. भल्ले पळते राजा ते, भरतीची बंडी कशी धावत आणते ते. मीच तर विचारात पडलो, तिले घेऊ आता. निशुल्क आहे, प्रवेश हारलो बी तर काय गम आहे काय? हा काही हरकत नाही, घेऊन तर घेऊ आता. शर्यत चांगली टॉप लेवलची आहे, त्या हलक्यात नका घेऊ तुम्ही. कारण जेवढे बी विदर्भातले आहे, हा जेवढे बैलगाडा शर्यत जितलेले आहे तेवढे सगळे जीव राहिले. अरे कुठे एवढं लोड घेत बसतं पाय. त्या दिवशी आपला हेला नसता सापडला तर 5 लाख रुपये तर सारखेच गेले होते आपले. हा काय चाललं आपलं, घेतो जरा त्याची प्रॅक्टिस गिक्टिस घेतो बैलाची आणि घेऊन येतो. पाहू ना आता पुढे काय होते. चल बरं पटकन आहे. प्रवेश निशुल्क आहे तिथे, आपल्याला आता प्रवेश घ्या लागेल ना पहिले. हा नोंदणी करून घ्या लागेल. चल पटकन चल. पाहिजे वसंतराव तेवढं सांभाळून घे जा.
हा जा तुम्ही जा, सांभाळा तुम्ही. काय रे सोन्या, हे होय ते, हे होय गावरानी घेतलेली. कितीची झाली होता ते? हा होय, 1 लाख रुपयाचा एक बैल पडला आपल्याला. 2 लाख रुपयाचे 2 बैल. मग आणि ज्यानं आपल्याला इकले तो म्हणे किती काय वजनदार बंडी असू द्या म्हणे, आणि किती काय बंडीवर माल असू द्या म्हणे, अधिक 2-3 पोट्टे घेऊन घ्या म्हणे तुम्ही त्याच्यावर. तरी म्हणे हे म्हणे नाही स्पीडनं तुमची बैलबंडी वळण तर मग म्हणजा म्हणे मला. कारण खरंच ताजे हाय रे बा, हाय तसे मानलं मी यायले. आणि ते पांढरीवाली जोडी आपण बाजारातून आणलेली तिचं कसं, ते आपलं डावर वक्र करायले आणि हे स्पेशल बंडीवर. चला घ्या ना मग, चालत नाही काय? नोंदणी करायला घर दिले आहे बरं, लय वेळ लागेल आपल्याला. आपण पोहोचेपर्यंत टाइम नाही खतम झाला पाहिजे. पाय गोष्टी लक्षातच नाही आलं माया. चले रे ये काल्या. पाय जो सोन्या मागं नको करू, समोर होय लाता मारते ते, अनोळखी माणसाले अटपत नाही. तुम्ही या बैलबंडी बशी, मी थांबतो तिथं. ये रे काल्या नंद्या, चल घराकडे चल. चल ये ये ये, चल ये ये ये. काय होतं ते? एकाचं नाव कालू आहे आणि दुसऱ्याचं नाव काय आहे? नंदू. एकाचं नाव कालू, एकाचं नाव नंदू. मस्त आहे तुम्ही नाव ठेवले. एकाचं नाव लक्ष्या, एकाचं नाव नंदू, एकाचं नाव कालू. हा, तुमचं नाव तात्या. तुमच्या भल्ल्या अंगावरचे दिसू राहिले ते, तुमच्या भल्ल्या मनानं ऐकू राहिले ते. मालकाच्या अंगावरचे राहतच असते, खिलाई पिलाई नाही देत काय, झोडपे देते म्हणून. कुठे गेला तो चेत्या, कुठे गेला दिसून नाही राहिला. दे आवाज देते. झालीच नाही का त्याची संडास? हा थांबा, देतो आवाज. चेत्या ये रे बाबा, चल घराकडे चल, तात्याच्याच बंडीन चाललो तो. अरे मी रस्त्यावर उभा, ये इकडे. चला तात्या रस्त्यावर आहे म्हणते तो. चल चल रे काल्या, चल नंदू. जरासा उतर सोन्या आणि गेट लावून दे. उतर बरं. ताला मारा लागते काय? नाही बस गेटच लावून द्यायचं होतं. चल बस बरं, बस पटकन. अरे आला रे चेत्या, आला रे. हा आलो तात्या, चल दे आपली बैलबंडी. चल 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 नंदू, चल काल्या, चल चल पटापट. चल लवकर, घर जवळ करणं आपल्याला. हा आता तुम्हाला लय धावाची सवय आहे ना, आता धावता किती धावतात. हे होय का तात्या ते? हे होय का म्हटलं गावरानी आपली? 2 लाखाची होय ना का, साधी सुधी आहे काय? मजाक थोडी आहे. ओ सोन्या इकडे तर पाय, माल तर पाय किती आणला तोडून. बस जमलं आपलं, कामच जमलं. भाजी होते आणि पोपट बनवणं होते. काय रे कायची खुसूर बुसूर आहे तुमची? तुम्हाला भल्लं बारीक ऐकू येते. कुठं आहे? काहीच तर नाही आहे. आम्ही तर बोललो नाही शब्दानं. अरे जेता किती वेळचा गेलता तू संडासले? हा 2 घंटे झाले ना आम्हाला, त्याला वाचत आहे. अरे काय विचारता, लय पोट झुमून राहिलं होतं. ते तिखट भाजी खाण्यात आली त्याच्याच्यानं झालं. अरे घेणार त्या गोष्टी नका करू ना, सगळ्यांना भरल्यावर मग काय करसान? हा घ्या आपल्यापाशी फक्त 1 घंटा बाकी आहे, लवकर घ्या, जरा स्पीड न घ्या गाडी. चल रे काल्या, चल चल. अरे बसा ना नामदेवराव दिलीप भाऊ, बसा ना 5-10 मिनिटं बसा, मग चाललो जाऊ आपण. अरे नोंदणी करायला नाही चलत काय तात्यासोबत? हा बैलगाड्या शर्यतची नोंदणी करायला जायचं आहे सगळ्याले. तात्या आल्यावर आम्हाला फोन करतो, आम्ही येऊन जातो. आता लय वेळ झाला नाही, इथं बसलो. येतो ना घरून चाय पाणी पिऊन. जाऊ ना, सोबतच जाऊन सगळेजण घरी. थांब ना जराशे. अरे आले का हो तात्या? किती वेळ करू राहिले तुम्ही? जा लवकर, गर्दीला आहे त्या नोंदणी करायला. जा लवकर नोंदणी करून या पहिले तुम्ही. अरे नोंदणी नाही म्हणत ना त्याले नामदेवराव, नोंदणी म्हणते त्याले. नोंदणी काय होय? नोंदणी काही आपलं. अरे जा ना तात्या, लवकर जा ना, करा ना भावा, नोंदणी करा. जा जा पटकन या. कसं आहे, सगळे आले बरं तिथं विदर्भातले, सगळे जिकडे चालू आहे ते सगळे येणार आहे. सगळे टॉपचे येणार आहे म्हटलं तिथं, बैलगाड्या शर्यतवाले, जिंकलेले हारलेले सगळेच. हा तर तुमची हे जोडी आहे का ते? हा हे बैल होय ना आपले 2 लाखाचे. 1 लाखाचा एक आहे तो. अरे तर भरलेली बंडी ओढते राजा, विचार ना सोन्याला चेताले. आता दनरप खायच्यात आली ते. अरे माय म्हणणं तसं नाही आहे तात्या, माय म्हणणं कसं आहे, तुमची जोडी तिथं तक मारली पाहिजे. हा कारण तुमची वाली सपनाची गाडी आहे तिथं. हा गाडी पाहिजे होती तुमची सपनातली गाडी, ते आहे तिथं. आता घेऊ आपण, पाय फुकटात आहे ना, निशुल्क आहे ना शेतकऱ्यासाठी. तर आपण तिथं सहभागी होऊ. आता हारते का जितते आपण तर काही जास्त टेन्शन घेऊ नये, पण आपल्या इकडून जेवढी मेहनत होते तेवढी घेऊ आपण. बरं पहा, तुम्हाला जसं वाटतं तसं करा. आता काय म्हणू शकतो, जा पटकन चला लवकर नोंदणी करायला. तात्या बैलबंडी द्या इथंच लावू, जास्त टोक्षाला हेडॅक नका घेऊ आणि धावत धावत जा जराशी तिथं. तुरीच्या शेंगा दिसू राहिल्याच्या मायाबीन खाली सांडलेल्या. अरे तात्या तुरीच्या शेंगा आणल्या का तुम्ही? खाली सांडल्या म्हटलं त्या. तुरीच्या शेंगा तर मी आणल्या बा. कुठे खाली पडलाय का? अच्छा आलं माया ध्यानात, आलं. मोहन पकडाय दोघायले, पकड तू, फक्त पकडाय दोघायले. पळ लवकर सोन्या, पळ पळाले हो तात्या, ते पळाले. म्हणूनच रे चेत्या 2 घंट्यापासून संडासले गेलता. हे होय त्याची संडास नाही? बरं अच्छा जाईन कुठं येन ना तावडीत. बरोबर सोन्यानं मला गोष्टीत बैलवलं आणि यानं याचं काम केलं. चांगल्या 2 किलो म्हटलं खालीच पडल्या तुरीच्या शेंगा. लय आणल्या त्यानं चोरून. आलं का नामदेवराव तात्या तुमच्या लक्षात? काऊन म्हणे फोन नको करू तर? हे होय त्याची गोष्ट, म्हणून हसू राहिले होते ते. मला काय म्हणे तात्या, मी तुम्हाला फोन करू राहिलो होतो तर आपल्या इकडे बैलगाडा शर्यत आहे म्हणून. इकडे पूर्ण गाडी आली घुमली, तिकडे पुऱ्या गावात घुमू राहिले ते. ते सांगासाठी मी नोंदणी करायला लागते म्हणून आजच फोन करू राहिलो होतो तुम्हाला. मला म्हणे फोन नका करू म्हणे, एवढी आनंदाची गोष्ट आम्ही जाऊन सांगतो म्हणे. हे होय ते तुरी चोऱ्याचा होता त्याले, तुरीच्या शेंगा चोऱ्याच्या होत्या त्याले. ठीक आहे ना, जायन कुठं, गाव सोडून तर नाही जायन. ये नसते पट्ट्या सांगतो ना त्याले. अरे ते जाऊ द्या, पहिले इथं बैल लावा तुमचे, बैलबंडी ठेवा इथं, जा लवकर धावत धावत करा ते पहिले. हा
चला आम्ही येतो तुमच्यासोबत. चला वेळ नका वाया घालू. टाइमपास करते आणि मग म्हणते वेळ नका वाया घालू.